दिस इज समथिंग न्यू. कॅप्टन होतो 16चा. तेव्हा त्याने ना मला एक विचित्र म्हणजे विभिन्न प्रकारचे स्टम्पिंग, आता ते स्टम्पिंग कॉमन झालं, बट तेव्हा ते स्टम्पिंग खूप नवीन होतं. म्हणजे मी असा फक्त काहीतरी बीट झालो आणि माझा पाय असा होता, पण असा वर 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 उठला आणि खाली आला. तर त्याने टाक माझी बेल उडवली. तर बेंचमार्क तो एवढं सॉलिड म्हणजे सेट करतो. विचार कर की 100 टेस्ट मॅच खेळल्यानंतरही IPL खेळतानाही त्याचे ऍस्पिरेशन आणि जो फिटनेस एवढा तो पीक होतो. हाय गाईज, वेलकम टू सिली पॉइंट स्टोरीज विथ मेघन. आज आपल्याबरोबर जो शोवर गेस्ट आहे त्यांनी यंदाची T20 मुंबई गाजवली आहे. T20 मुंबईचा मॅन ऑफ द टुर्नामेंट, प्रिन्स ऑफ पालघर, पालघरची शान, नन अदर दॅन मिस्टर साईराज पाटील. साईराज, कसा वाटतंय शोवर येऊन? हाय मेघन, मस्त एकदम. थँक्यू मला तू आज तुझ्या पॉडकास्टवर बोलवल्याबद्दल. खूप छान वाटतंय. बघूया, खूप गप्पा मारूया. मस्त मस्त. T20 मुंबई बद्दल जे आपण बोललो तो ही यंदाची जी टुर्नामेंट झाली, आम्ही बघितलं की कशी तू गाजवलीस ही टुर्नामेंट. तर एक काय फिलिंग होतं, कारण 5-6 वर्षानंतर ही टुर्नामेंट परत आली आणि तू मॅन ऑफ द सिरीज झालास त्या टुर्नामेंटचा. तर कसं वाटलं, कशी होती टुर्नामेंट? नाही, सर्वात प्रथम तर मी आभार मानेल मुंबई क्रिकेट असोसिएशनचे की ही टुर्नामेंट ऑलमोस्ट 6 वर्षांनी झाली. आमच्यासारखे जे खेळाडू होते ते आतुरतेने टुर्नामेंटची वाट बघत होते. तर आणि नुकताच म्हणजे 2-3 वर्ष मुंबई क्रिकेटमध्ये T20 म्हणा, वन डे म्हणा, मल्टी डे फॉर्मॅट म्हणा, मी डॉमिनेट करत होतो. तर मी या टुर्नामेंटच्या आतुरतेने वाट बघत होतो. तर कमिंग इन टू दिस टुर्नामेंट भरपूर मॅचेस खेळले मी. MCAची कॉर्पोरेट ट्रॉफी म्हणा, तिकडे मॅन ऑफ द सिरीज झालो. T20 एक टुर्नामेंट झाली, तिकडे मॅन ऑफ द सिरीज झालो. ठाणे प्रीमियर लीग झाली, तिकडे मॅन ऑफ द सिरीज झालो. सर, बिल्डिंग अप टुर्नामेंट मी काफी म्हणजे प्रिपेअर्ड होतो. आणि इव्हन मी प्रॅक्टिसही तशी करत होतो. इव्हन माझ्या ग्राउंडमध्ये जिकडे मी प्रॅक्टिस करतो, पालघर रेणुका स्पोर्ट्स असोसिएशनचं ग्राउंड आहे, मी प्रॅक्टिसही तशी करत होतो. व्हेरियस सिनारिओज म्हणा, आणि ते दिसून आलं जेव्हा मी इकडे टुर्नामेंटमध्ये खेळत होतो. तर ते सिच्युएशन्स, ते सिनारिओज सिमिलर सॉर्ट ऑफ जे आपण विचार करतो की परीक्षा सिच्युएशन मध्ये कसं खेळावं, ते सगळं माझ्याकडून डिलिव्हर झालं. सो तुला म्हणायचं जी तू मेहनत केलीस गेल्या 2-3 वर्षात ती रिफ्लेक्ट झाली या गेल्या काही टुर्नामेंट्स मध्ये. नक्कीच. हा साईराज पाटील जर मला माहिती आहे, मला जाणून घ्यायचं आहे, साईराज पाटील, द साईराज पाटील जेव्हा नव्हता, लहान जेव्हा होतास तू, कसं तू जर्नी चालू केलीस तुझी क्रिकेटची? खरं तर माझे बाबा क्रिकेट खेळायचे आधी. ते टाटा स्टीलला खेळायचे. टाटा स्टीलचं जे क्रिकेट झालं ते त्यांच्यामुळे झालं. त्यांच्या वेळेला 2-3 मित्र त्यांचे होते, कंपनीचे सगळे सिनियर्स होते. सो त्यांची जर्नी 1990 पासून स्टार्ट झाली क्रिकेटची. तर आमचं टू बी ऑनेस्ट, जे क्रिकेट पालघर डहाणूचं जे क्रिकेट, बोईसरचं जे क्रिकेट डेव्हलप केलं ते आधी मामसा सरांनी केलं. मामसा सरांनी नंतर कोणी जर क्रिकेटची डेव्हलपमेंट चालू केली असेल या साईडची, तर ते माझ्या बाबांनी केली असेल. तर मी ते जायचे, खेळायचे. जेव्हा मी 5-6 वर्षाचा असेल तर टाटा स्टीलच्या ग्राउंडवरती मी त्यांची मॅच बघायला जायचो, मुंबईला मॅच बघायला यायचो. तर सगळे मग ते काय म्हणतात, ते लहान बाळाच्या ते पाळण्यात दिसतात. बरोबर. आपण जे गुण दिसतात ते. करेक्ट. तर मी ते लहानपणापासून होते. मला खूप इंटरेस्ट होता क्रिकेट बद्दल. जनरल नॉलेज म्हणा, प्लास्टिक बॉलनी खेळा म्हणा, काही म्हणा, मी ते खेळायचो. तर आमच्याकडे तेव्हा लहानपणी ते कोच असायचे, शरद हजारे सर, जे इंडियाला खेळले, मुंबईला खूप बरेच वर्ष खेळले. विष्णू लेले सर होते, ते रणजी ट्रॉफी दिग्गज होते. तर ते आम्हाला ते लहानपणी कोच लाभल्यामुळे एक आम्हाला मार्गदर्शन पण चांगलं मिळालं. तसेच माझे लहानपणाचे कोच जाकीर शेख म्हणा, भरत चामरे म्हणा, राजू अंबेरे म्हणा, माझे वडील स्वतः तेव्हा क्रिकेट खेळायचे. तर त्यांना बघून मी मोठा झालो. आणि ते जेव्हा खेळायचे टाटाला, त्यांच्यावर सगळे होते. शिशी रत्तनगडी म्हणा, प्रसाद देसाई म्हणा, सौरव गांगुली बरोबर ते खेळायचे. मग मनोज जोगलेकर टीम मध्ये असायचे. भरपूर, म्हणजे साईराज भोसले म्हणा, सगळे. म्हणजे एवढं सगळं इन्स्पिरेशन, ऍस्पिरेशन बघून मी आणि कुशल देवणे, आय थिंक 6 वर्षाचे असताना आम्ही दोघं पहिले होतो. आम्ही दोघांनी मग पहिले चालू केलेलं. मी बॉलिंग टाकायचो, तो बॅटिंग करायचा, मी बॉलिंग टाकायचो. तर 6 वर्षाचे असताना आम्ही क्रिकेट पहिले चालू केलं. मग लेटली मग पोरं वाढत गेली. मग म्हणजे आमचेच मित्र होते जे बोल्डांबरोबर खेळायचे, रवी करत आणि आंग्रे, त्यांची मुलं.
कपिल आणि अमय. मग आम्ही तसं चालू केलं. मग ते 4चे 40 झाले, 40 ते 400 झाले. मग ते अकॅडमी मधून शार्दूल, मग ते आतिफ, इतर काही मुलं जे आम्ही बरोबर, खेळले. बरोबर. मग ते तारापूर विद्या मंदिर शाळा आहे, करेक्ट करेक्ट. त्याच्यावर आम्ही गाईल्स आणि हॅरिस खेळले. गाईल्स आणि हॅरिस मला आठवते, म्हणजे आमच्या शाळेचे हे होते पळसुले सर. मी प्रॉब्ली हे सगळे मोठे होते, मी काहीतरी 5वीत असेल, 4थी-5वीत मी तेव्हा खेळलेलो. म्हणजे ते एकदम एक्सपिरियन्सेस मोठे आहेत. तेच मी आता तुला विचारणार होतो, तिकडनं तुझं स्कूल क्रिकेट चालू झालं असेल, नक्कीच. तर तू गाईल सारी शील्ड तुझ्या वेळी होती म्हणजे पालघर-डहाणूमध्ये? हो, स्टार्टचे 2 वर्ष होते. अच्छा. नंतर ते चेंज झालं. नंतर ते दहिसर टू डहाणू झालं. हा बरोबर. नंतर त्याच्यामध्ये आम्ही फक्त तिकडे टुर्नामेंट खेळायचो, कारण की इकडे ते वेगळं केलं आणि नवी मुंबई साईडला वेगळं केलं. आधी मी 2 वर्ष खेळले, ओके. त्याच्यानंतर नाही खेळले. तर असं तू 4थी-5वीत असताना हॅरी शील्ड खेळलास? हो हो एवढ्या यंग एज मध्ये तू हॅरी शील्ड खेळलास? हो, नक्कीच. म्हणजे तेव्हापासूनच तुला मोठ्या प्लॅटफॉर्मचा सवय आहे, मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळायची. बरोबर. तर तुझी ही जर्नी, म्हणजे आता मला तू म्हणतोयस की पालघरला, तू पालघरचा आहेस मला माहिती आहे. सो तिकडनं स्कूल क्रिकेट जे होत होतं, गाईल शील्ड, हॅरी शील्ड, त्या तर मॅचेस तुला माहिती आहे मुंबई साईडलाच होतात, तिथे नाही होत. तर ती तुझी जर्नी कशी असायची की तिकडे शाळा, मग त्यानंतर प्रॅक्टिस, आणि मग अशा मॅचेसला येऊन परत तेवढ्या रात्री घरी जाणं? ही बरोबर. journey काय काय होती? तर असं बघायला गेलं तर जिकडे आमच्या साईडला जेही राहतात सगळ्यांचा खडतर प्रवास आहे. ऑफकोर्स. आधी तर थोडा टफ होता, आता तरी बेटर झालं किंवा लोकलची फ्रिक्वेन्सी आणि डायरेक्ट ट्रेन असल्यामुळे आता काय वाटत नाही. बट आधी थोडं टफ पडायचं. मला अजूनही आठवते, माझ्या मित्र पण भरपूर असायचे. सागर विश्वास म्हणा, कौशिक चिखलीकर म्हणा, हार्दिक तांबोळे, सिद्धार्थ ठाकरे, जतीन मेहर. आमची पहिली बॅच होती जेव्हा मी 11 वर्षाचा होतो. तर शाळेत मी आय थिंक 6:30ला जायचो. 7ची शाळा असायची. 9ला ती पहिली रिसेस असायची. मग ती रिसेस संपवून आम्ही ट्रेन पकडायचो 9:30ची. हे आम्ही सगळे मित्र मग बीकेसीला आमचा 2 वाजता कॅम्प असायचा. आम्ही 12:30ला इकडे पोहोचायचो. डब्बा घेऊन असा तो सरफराज यायचा, रे क्या लाया रे डब्बे में, मच्छी लाया क्या. आम्ही सगळे त्या इकडे इलेक्ट्रिक रूम आहे, त्या इलेक्ट्रिक रूम मध्ये आम्ही डब्बा खायचो. प्रॅक्टिसला 2 वाजता करायचो, 4 पर्यंत संपायची. वलसाड एक्सप्रेस असते मुंबई सेंट्रलला, बरोबर. ती पकडायचो. 8:30ला घरी पोहोचायचे, होमवर्क करायचो, झोपायचो, आणि ही दिनचर्या होती. अमेझिंग. काय काय जर्नी आहे ही, म्हणजे कोणालाही सांगून, म्हणजे दिस इज अनबिलिव्हेबल. आणि त्या वयात म्हणजे तू 11 वर्ष 10-11 वर्षाचा असतील, बरोबर. काय सॅक्रिफायसेस आहेत ते. म्हणजे पेरेंट्स, ऑफकोर्स पेरेंट्स असायचे बरोबर, की तुम्ही असेच तुम्हीच यायचात? पेरेंट्स असायचे कधी कधी आमच्या म्हणजे मोठे मोठे भाऊ असायचे, त्यांना पाठवायचे. गिरीश म्हात्रे म्हणा, सतीश पाटील म्हणा, ते माझ्यावर यायचे. सॅक्रिफायसेस सगळ्यांचे आहेत. म्हणजे एवढे सगळे जे आम्ही आज दिसतो किंवा जे पण आम्ही मेहनत करतो, ती पेरेंट्स च्या आशीर्वादाशिवाय नाही. ऑफकोर्स. कारण ही जर्नी जी बघायला गेला नॉर्मल एका मुंबई क्रिकेटरचे ते माहितीच आहे की लोकल मधनं येणं, आणि बट दिस इज एक्स्ट्रीम. कारण दर दिवशीचा 2 तासाचा प्रवास असेल, 2-2.5 तास. हो, आता 2 तास म्हणू शकतो, आधी 3 तास लागायचे. 3 तास लागायचे एक्सप्रेसने. कारण की ते ट्रेन चेंज करायला टाइम द्यायचा. आता तरी बेटर आहे खूप, म्हणून काय वाटत नाही. बट तेच ती जी, कसं म्हणू शकतो की हे जे जर्नी आहे, ग्रेट इकडनंच येतं असं मला वाटतं की ते खडूसपणा येतो ग्राउंडवर. कारण तू एवढं मला तर वाटतं जितका वेळ मॅच चालते तितका वेळ तर तुमच्या ट्रेन जर्नी आहे. हो, नक्कीच. तर तेच असणार की बट एवढं असं म्हणायला गेलं फन पण आहे, बिकॉज आम्ही लहानपणी आम्ही सगळे जेव्हा मॅच खेळायला यायचो, आम्ही कॉलेज करून 14-15 मुलं पण मॅच खेळायला यायचो. ती एक वेगळी मजा पण होती. पण सगळ्या तो बंच एकत्र जायचं, तिकडे आमची युनिटी, एक दुसऱ्याला म्हणजे भाऊकीपणा. करेक्ट. म्हणजे ते जेल पण होतात तेवढे पण होतात. ऍज अ टीम तुम्ही खेळता पण. बरोबर. तुम्ही आज पण बघाल, आज काही लोक फॉरेनला आहेत, आउट ऑफ इंडिया आहेत, काही लोक चांगलं करतात, मोठ्या पदावर आहेत. तर आम्ही सगळ्यांची आज पण टचमध्ये आहेत. म्हणजे असं नाहीये की म्हणजे एक ती मेमरी असते दॅट लास्ट फॉर एव्हर. नाही, बरोबर आहे. कारण त्या मेमरीज कधीच जाणार नाही. आणि क्रिकेट असा स्पोर्ट आहे की तुमचे फ्रेंडशिप फॉर एव्हर लास्ट. ऍब्सोल्युटली, ते तर खरंच आहे. आता तू सरफराज बद्दल म्हणालास, तुमची साधारण 30 बॅच आहे, सेम बॅच आहे एज ग्रुपची. तर मला माहिती आहे की तू ऑलमोस्ट सगळ्या एज ग्रुपला खेळलायस मुंबईला. बरोबर. तर तुझी मुंबई क्रिकेट बरोबरची एज ग्रुपची जर्नी कशी होती? अच्छा, तर एज ग्रुपची जर्नी स्टार्ट कशी झाली, जेव्हा मी म्हणालो की पालघर आणू स्पोर्ट्स असोसिएशन टीमला खेळायचो किंवा पालघर सेंटरला समर कॅम्पला असायचं.
तर तेव्हा मी एकदा मॅच होती कुठेतरी, आय थिंक पयाडी ट्रॉफी कुठली तरी होती, एल्फची ट्रॉफी कुठली तरी, LIC कुठली तरी. तेव्हा आमची टीम बरोबर पयाडीची मॅच होती. मी त्या मॅच मध्ये काहीतरी कॅरी थ्रू द इनिंग्स केलेली, 70 धावा केलेल्या टोटल. आणि समोरही सगळे होते, सरफराज अहमद, तर संजय गायतोंडे सर मला म्हणाले की तू आमच्या टीमला खेळायचं नेक्स्ट टुर्नामेंट. अच्छा, ते लोक पयाडेला खेळत होते. ते लोक पयाडीला खेळत होते. मग अंडर 12 ची बॉम्बे जिंकायला टुर्नामेंट असायची. तर गेल्या माझ्या एका शो म्हणजे शोवर जेव्हा सिद्धांत आलेला तेव्हा बरोबर. म्हटलं अंडर 12 मुंबई जिंकणार. बरोबर. त्याला मी तिथे पहिल्यांदा बघितलं. बरोबर मोठी टुर्नामेंट होती ती. बरोबर. तर तेव्हा मी खेळलो, तर तेव्हा आमची बॅटिंगला मी ओपनिंग करायचो पहिले. तर बॅटिंगला मी आणि विस्ता ओपनिंग द्यायचा 3 नंबर, आणि मग 4 नंबर सरफराज, मग नंतर लेटर नेक्स्ट इयर पृथ्वी शॉ आला. ते आम्ही 5 जण बॅटिंगला जायचे. तर तेव्हापासून जी 11-12 वर्षापासून जी आमची जी मैत्री आहे ती आतापर्यंत. तेच युनिट अख्खा खेळला ना मुंबईला. तेच एज ग्रुप तेच खेळत होते एज ग्रुप. बरोबर बरोबर. तेच तसं चाललंय पुढे पुढे. काय मेमरीज आहेत त्या. हे मेमरीज. बरोबर. मग एक मला एक आठवतं इन्सिडेंट, तीच कुठली तरी मॅच होती, काहीतरी सरफराजचा थोडा लीन पॅच चाललेला, आणि गायलशील्ड, हा तो गायलशील्ड खेळतो. मी ती आमच्या काही सर तर त्याची गरज होत नव्हती. तर मला म्हणाला PGNU जिमखानावरती मॅच होती आमची. मला अजूनही आठवते, PGNU जिमखाना दोघं आतमध्ये ड्रेसिंग रूम आतमध्ये त्या सिमेंटच्या बाकड्यावर बसलं मस्त. मी आऊट झालेलो आतमध्ये येऊन 50-60 केलेले. तो पण 4 नंबरला जाऊन आऊट झाला, लवकर आला माझ्याकडे. दोन माझ्याकडे रडत होता, अरे अबू मेरे को मारेंगे. नंतर म्हणाला की मेरा रन नहीं हो रहा है, क्रिकेट संपला रे, क्रिकेट छोडना पडेगा. मी त्याला बोललो, सांत्वना दिली की नाही रे, तू मोठा प्लेअर आहे, करशील. तर मी ती मॅच खेळायला गेलो. मी काहीतरी 100 केले. मी पेपर उघडला, नेक्स्ट डे पेपरात यायची कटिंग, मिड डेला यायची. आणि मिड डेला असं ते फ्रंट प्ले सरफराज का हिट्स त्याने काही 400 केलेले. बरोबर, गायलशील्ड मध्ये त्याने केलेले. त्यानंतर परत आमची मॅच होती, तर बैठायला गेलो. तर आला मला गेली. मग बोलता, अरे मेरा तेरे को बोलना काम में आगे लगता है, जब भी आगे जाऊंगा तो यही बोलूंगा. अच्छा, म्हणजे लीन पॅच बोला और अगले मॅच में. मग ही रिच्युअल कंटिन्यू झाली. बाकी नंतर 5 वर्षांनी परत त्यांनी केलं, तसंच झालं. मग त्यांनी डोंगर रचला रनचा. परत 5 वर्षांनी तसं झालं. तर आता आम्ही जेव्हा भेटतो एक दुसऱ्याला, तर आम्ही असं मजाक करतो, मी त्याला म्हणतो आणि तो मला म्हणतो. तर आमच्या अशा रिच्युअल चालत असतात. आमची मैत्री खूप घट्ट आहे आतापासून नाही, लहानपणापासून. बरोबर. आणि कसं वाटतं आता तो टॉप लेवलला एक डॉमिनेट करतोय, IPL खेळला तो चांगला सीझन केला, आणि आता इंडियाला टेस्ट मध्ये त्याने रिप्रेझेंट केलं. कसं वाटतं? नाही म्हणजे खूप इन्स्पायरिंग आहे, आणि ऍस्पिरेशन पण स्वतःकडून वाढतात आपली स्वतःची. बिकॉज आपण एवढ्या जवळच्या मित्राला बघतो, पण आपल्याला एक बिलीफ असते की सरफराज करू शकतो, आपणही करू शकतो. करेक्ट. आणि तो जेव्हा लाल बॉल मध्ये बॅटिंग करतो, T20 मध्ये बॅटिंग करतो, भरपूर काही शिकण्यासारखं. तर हे सगळं बघून खूप शिकायला मिळते. आणि जेव्हा मी पण बॅटिंग करतो, तोही आम्हाला हेच सांगत असतो की मोटिवेशन देत असतो की आता मी तू T20 मुंबईला खेळला, खूप सारं डिफरंट लेवल बॅटिंग केली. म्हणजे हे जेव्हा चांगल्या प्लेअर कडून येते, तेव्हा आपल्याला समजतं की वी आर देअर ऍट दिस लेवल. आतून समजतं की आपण चांगलं करतोय ना, आपण वी आर ऑन द राईट. करेक्ट. असं तो जो प्रोसेस आहे तो आपण फॉलो करत राहायचा, आणि परफॉर्मन्स आपण जास्त एक्सपेक्ट न करता जे आपण करतोय आणि राईट स्पेस मध्ये असताना ते करणं खूप इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. सो जसं तू म्हणालास, बाबा टाइमशील्ड खेळत होते टाटा स्टीलला. मला आठवते आपली पहिली पण भेट तेव्हाच झालेली एका टाइमशील्डच्या मॅच मध्ये. हे बघितलेलं एक छोटा साईराज पाटील ओपन केलेला असतो आमच्या अगेन्स्ट, आणि काहीतरी 80 रन केलेले. तर हे कंपनी क्रिकेट, हाऊ इट हॅज हेल्प्ड यू इन तुझं करिअर बनवण्यामध्ये आता जे आहे? अग्रेड. मी आधी स्टार्ट केलं टाटा स्टील पासून मॅच, म्हणजे जेव्हा 15 वर्षात होतो, स्कॉलरशिप वरती ते घ्यायचे. टाइमशील्डचा रूल असायचा. तर प्रणय घरात, तुषार घरात, केतन मेहर, रणदीप तांडेल, अँड्रू वालपडा, हे सगळे आधी गावातून खेळलेले A डिव्हिजन, B डिव्हिजन मध्ये चांगलं करत होते. तर त्या वर्षी आमची टीम C डिव्हिजन झाली. बरोबर. मी तुम माफत लालवर होतो, तू बॉलिंग टाकत होता, सलीम बाबर दिसाय सगळे होते. बरोबर. तर माझ्यासाठी तो खूप नवीन एक्सपिरियन्स होता. 15 वर्षाचा क्रॉस मैदानावर खेळला टाइमशील्डची मॅच. सीनवर युथ मॅच होती, मला माहिती आहे. आणि त्या मॅच मध्ये 80 केलेलं मॉरलचे पॅड घालून बॅटिंग करायचं, आणि तो पण मस्त पीक मध्ये बॉलिंग टाकत होता. हर्षद डेसले होता तुमच्या टीम. बरोबर. हर्षद डेसले अंडर 22 खेळलेला मुंबईसाठी. बरोबर. तर एक टीम ती चांगली आमची होती, कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट असायचं. तर आज जे काही मी आहे, म्हणजे जी व्हॅल्यूज म्हणा, क्रिकेट म्हणा, ग्राइंड म्हणा, सगळं म्हणा, टाइमची क्रिकेटने खूप हेल्प केला. आता मी A डिव्हिजन खेळतो किंवा T20 म्हणा, किंवा कॉर्पोरेटचे एवढे सगळे मॅचेस म्हणा,
तर हे सगळं म्हणजे क्लब क्रिकेटचे जे सगळे ओव्हर द इयर्स आपण जे खालून जे वरती येतो ऍज अ प्लेअर आपण इव्हॉल्व्ह होतो, ते खूप हेल्प केलं मला ऍज अ क्रिकेटर, टू बी ऑनेस्ट. तेच मी बोलणार होतो की क्लब क्रिकेट पण तू क्लब क्रिकेटमध्ये पण खूप डॉमिनेट केलंयस. बरोबर. तिकडनंच तो खडूसपणा येतो ते क्लब क्रिकेट खेळून. कारण मुंबईमध्ये जे क्लब क्रिकेट होतं ते मला नाही वाटत कुठे होतं, आणि जे मैदान क्रिकेट जे आपल्याकडे होतं ते मला नाही वाटत कुठे होतं. तर डज दॅट हेल्प इव्हॉल्विंग ऍज अ क्रिकेटर? कारण हो, एका ह्याला कारण की मी तुला एक किस्सा सांगतो अजून. जेव्हा मी पहिल्यांदा कांगाली खेळलेलो तेव्हा मी वाटतं 13 वर्षाचा होतो, 13 की 14, मला ऍक्च्युअली एज आठवत नाही. CCI ला पहिली मॅच खेळलो तेव्हा तो रूल होता 14 वर्षाचा खालील प्लेअरला ड्रेसिंग रूम मध्ये बसायला अलाउड नाही. अच्छा, हा, हे नव्हतं माहिती. हो. तर CCI अगेन्स्ट मॅच होती, स्वप्नील हजारे, हिमांशु वानखेडकर, बरेच इत्सू बच्चन वगैरे सगळे खेळत होते, साई वगैरे सगळे खेळत होते. इव्हन अभिषेक नायरी खेळत होते ती मध्ये, आय थिंक. मी लहान होतो, काहीतरी अनिकेत रेडकर खेळत होते. अनिकेत रेडकरला मी आउट झालेलो, काहीतरी 70-80 बॉल खेळलेलो, 10 रन केलेले. बट एक्सपिरियन्स चांगला होता तो, म्हणजे तो ग्रीट म्हणा, खडूसपणा म्हणा, ते सगळं या क्रिकेटमधून आम्हाला खेळायला मिळालं. ओव्हर द इयर्स मग ए डिव्हिजन, बी डिव्हिजन क्रिकेट खेळून आयडिया आली. मग कसे रन्स करायचे, कसे विकेट्स घ्यायचे, कसं आहे मुंबई क्रिकेटमध्ये सर्व्हाइव्ह करायचं, डॉमिनेट करायचं, हे सगळं ओव्हर द इयर्स आलं. म्हणजे 13-14 पासून आम्ही स्टार्ट केलं. आणि आता जे मुंबई क्रिकेटमध्ये कुठली काही गोष्ट इझी मिळत नाही. बरोबर, कारण सगळेच प्लेअर खेळतात. सगळेच, किती मोठा सिनियर असो तो पण क्लब. आणि मुंबई क्रिकेटची जी कॉम्पिटिशन आहे ती कॉम्पिटिशन खूप देखणी आहे. तर मुंबई क्रिकेटमध्ये खेळायची एक वेगळी मजा. इव्हन प्राईम एक्झाम्पल बोलायला गेला तर सूर्याला म्हणा, सूर्य जेव्हा पण फ्री असतो ते मॅच खेळायला येतो. एक्झॅक्टली तेच म्हणायचं होतं मला की कोणी अवेलेबल असला मोठा प्लेअर तर तो क्लबला खेळायला येतो. ऍग्रीड. इव्हन म्हणजे ते सगळं एकदम देखणी आणि बघण्यासारखं. बरोबर, मग क्लब क्रिकेट खेळायची मजा वेगळीच आहे. ऍब्सोल्युटली, कारण ती लेवल पण अशी आहे की यू आर रेडी फॉर द फर्स्ट क्लास लेवल. कारण तू तिकडे जर डॉमिनेट केलंस तर यू आर रेडी फॉर द फर्स्ट क्लास. बरोबर बरोबर. आणि सिच्युएशन दरवेळेस वेगळी असतात, विकेट वेगळी असते. प्रत्येक आपण ट्रॅव्हल करतो, अवे गेम खेळतो, होम गेम खेळतो, तर मजा येते खूप खेळायला क्लब क्रिकेट. ऍब्सोल्युटली. क्लब क्रिकेटचं तर महत्व तू हे आता बोललाच आहेस आणि तुला भरपूरच माहिती आहे, कारण डे इन डे आउट तू करत आलायस. असे एक ड्युरिंग युअर एज ग्रुप क्रिकेट इन फॉर मुंबई तू जेवढं पण खेळलायस, असे काय मेमरीज आहेत तुझ्या, फॉन्ड मेमरीज हे म्हणू शकतो ना. आता जसं तू म्हणाला एक किस्सा आहे, असे काही किस्से आहेत? किस्से तर भरपूर आहेत. जेव्हा मी म्हणजे मी सेकंड इयर विजय मर्चंटचं मी कॅप्टन होतो, अंडर 16 कोच होते तेव्हा. मी जिंकलेलं 8 वर्षांनी. हा बरोबर, ती टीम दिल्लीला आमची होती मॅचेस. तेव्हा अरमान जाफरनी काहीतरी फायनल मध्ये 300 केलेलं वाटतं. मी पॅड बांधून बसलेलो. जवळजवळ मी 1 दिवस आणि 4 तास फक्त पॅडच बांधून बसलो, कधी बॅटिंग. तर त्यावेळेस मला समजलेलं की जेव्हा पण तुम्हाला चान्स भेटतो ना सोडायचा. बरोबर, दुसऱ्याला वाट मोकळी एवढी इझिली करून द्यायची. आणि त्या टूर मध्ये खूप फॉन्ड मेमरीज होते. पृथ्वी शॉ, मी, अरमान, शम्स मुलानी, निशांत विलियम्स म्हणा, सरफराज म्हणा, म्हणजे आताचे जेवढे पण चांगले आहेत आमची 30 बॅच पुढे खेळते. 30 बॅच खेळली ना? 16, 19 ला आम्ही गेले. 19 ला कोचबिहार आम्ही जिंकले. सेकंड इयर आम्ही कोचबिहार फायनल हरले, पण त्या वर्षी मी जवळजवळ 500 रन केले, 20 विकेट काढले. म्हणजे तुझ्या टुर्नामेंट खूप चांगली होती. हो, खूप चांगले होते. मी सेमीफायनल मध्ये गुजरात नॅशनल 183 नॉट आउट केलेले. आधी मी म्हणजे सिक्सेस मारायचो नाही, आता मी कसं सिक्सेस मारतो. अंडर 16 परत मी खालूनच खेळायचो. अच्छा. बट नंतर जेव्हा म्हणजे मी काम केलं माझ्या कोचबिहारच्या बरोबर, एक पावसाळी होतं, तर तेव्हा मला त्यांनी ड्रॉप बॉल सेशन घेऊन मार झालं. मग 2-3 वर्षात मी ते आलं माझ्याकडे, डेव्हलप केलं तो स्किल. तर बाय द टाइम ऑफ 19 मग मी ते फर्स्ट बॉल पासून 6 मारायला लागलो. हो, म्हणजे ते हे सगळं खूप म्हणजे शिकण्यासारखं होतं, बघण्यासारखं होतं. आणि ओव्हर द इयर्स ती इव्हॉल्व झालं. बरोबर, असं झालं. अंडर 19चा तू हे बोललास तेव्हा तुझे रन केलेस आणि विकेट्स काढलेस. तिकडनं तू इंडियाच्या प्रोबेबल्स मध्ये आलेलास, इंडिया अंडर 19. हा, म्हणजे ते जो सेटअप होता त्याच्यामध्ये आलेलो. सगळेच होते, म्हणजे मुंबईचे जेवढे होते आम्ही सगळे, ऋतुराज गायकवाड म्हणा, ईशान किशन म्हणा, सगळे आमच्या तरी कॅम्प बसायचा. तिकडे मला फक्त एक मी डाईव्ह मारली ती दिली, पण कॅच दिलेला. मी आणि अरमान होतो. मी डाईव्ह मारली ती पडलो खाली, इंजर्ड झाली. थोडा PCL मध्ये थोडा डेड झाला, तिथून थोडा डिरेल झाला. पण नंतर मी चांगला कमबॅक केला. बट फॉन्ड मेमरीज आहेत.
खूप चांगले. इंजरी पार्ट अँड पार्सल ना. Yes. तिकडनं तो वर येतो, तो बरोबर. सर्व्हाइव्ह करतो. आता तू नाव घेतलं असतं ईशान किशन, रिषभ पंत आहे, हे तर आता रूल करतायत. बट यांच्याशी काय मेमरीज आहेत? अरे हो, ईशान किशन एक चांगली मेमरी आहे. जेव्हा मी इथे कॅप्टन होतो 16चा, हा हा. तेव्हा त्याने ना मला एक विचित्र म्हणजे विभिन्न प्रकारचे स्टंपिंग, आता ते स्टंपिंग कॉमन झालं, बट तेव्हा ते स्टंपिंग हो. खूप नवीन होतं. म्हणजे मी असं फक्त काहीतरी बॉल काहीतरी बीट झालो हा. आणि माझा पाय असा होता, पण असा वर 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 उठला आणि खाली आला. तर त्याने टाक माझी बेल उडवली. तर मला काय समजलंच नाही. अंपायर रेफर केला ओ. आणि मला आउट निघाला. मी बोललो, "चायला, दिस इज समथिंग न्यू." अच्छा, म्हणजे बॉल खेळून झाल्यानंतर तू हा, बॉल पायवर आले म्हणजे तेवढ्यातच केलेलं. हा, म्हणजे 1-2 सेकंड नंतर कसं आपण थोडा आराम हा. कॅज्युअल असतो. माझा थोडा पाय वरून खाली गेला. तुला वाटलं बॉल डेड झाला, पण बॉल हा. डेड झाला नव्हता. बॉल डेड झाला नव्हता. मी आतमध्ये रडलो भिडलो भरपूर. काय झालं, असं कसं आउट होऊ शकतं, हे ना ते. फिरोजशा कोटलाला मॅच होती, फर्स्ट इनिंग 0 आउट झालो. अच्छा. फर्स्ट इनिंग होती. हा. मी असं बोलत क्या होगा म्हणून नेक्स्ट इनिंग काहीतरी करणार. मग नेक्स्ट इनिंग मी 100 केले, अरे वा. 5 विकेट काढली त्या मॅच मध्ये. हो. बट ती ईशान किशनची फॉन्ड मेंबर. नंतर त्यानं खूप मॅचेस एकत्र खेळले. मैत्री खूप चांगली आहे आमची. बोल एकदम मजा करत असतो. बट तो एक म्हणजे काय म्हणतात, एक आय कॅची पल होता की म्हणजे 16 वर्षाचा खेळाडू होता, त्याच्याकडे एवढं ह्युमर आणि स्मार्टनेस आहे की त्याने अशी माझी बेल उडवली त्यावेळेस. म्हणजे गेम अवेअरनेस 10 वर्ष आधी, म्हणजे 10 वर्ष आधीची गोष्ट आहे. गेम अवेअरनेस खूप स्ट्रॉंग होता त्याचा. तेव्हा मी असं म्हणजे काय म्हणतात चक्क झालो व्हायचं. म्हणजे हे झालं की बाई सॉर्ट व्हायचं केला माझं गेम मस्त उडवला. बरोबर. हे तर तुझे एज ग्रुपचे आहे मेमरीज आहेत. पण आता तू इथे ज्या पोझिशनला आलेला आहेस, फ्रॉम वेअर यू हॅव कम. आता मला तर माहिती आहे जितकं की पालघर मधून लॉर्ड शार्दुल ठाकूर, एक क्रिकेटर जो आता इंडियाला रेप्रेझेंट करतोय, मे बी त्यानंतर तूच असशील पालघर मधनं. म्हणजे एका छोट्याशा गावातनं आलेला एवढ्या टॉप लेवलला तू आता रिप्रेझेंट करतोय मुंबई क्रिकेटमध्ये. तरी फिलिंग कशी वाटते की हा बाबा एका छोट्या गावातनं आलोय आणि यू आर डुईंग गुड इन दिस सर्किट? फिलिंग ऑलवेज चांगलीच वाटते. जेव्हा आपण चांगलं करतो तेव्हा आपल्या बरोबर आपले जे समर्थक असतात, आपले आई वडील म्हणा, आपले कोचेस म्हणा, आणि आपल्याबरोबर जे लोक असोसिएटेड असतात त्यांना ऑलवेज चांगलं वाटतं. तर हेच मी कंटिन्यू करायचा प्रयत्न करेन. आणि जसं तुम्ही म्हणाला की अजून भरपूर मुलं येत आहेत. म्हणजे आता ऑलरेडी या IPL मध्ये जर बघितलं असेल आपण, हार्दिक तांबरे म्हणा, चिन्मय सुतार म्हणा, बरोबर, कार्तिक मिश्रा म्हणा, सिद्धार्थ राऊत म्हणा, आणि मुली पण भरपूर आमच्याकडे. ऑलमोस्ट 20 मुली ऑलमोस्ट मुंबईला खेळतायत. वाव. तर सगळे चांगलं करतात. तर आय होप अँड विश की असंच सगळं मी पुढे चालावं आणि सगळं चांगलं करावं, सगळ्यांनी चांगलं करावं या मोठ्या प्लॅटफॉर्मवर. PDTSA चे खूप मुलं म्हणजे येत आहेत. हो, नक्कीच. म्हणजे बाबांचे याच्यात खूप परिश्रम आहेत आणि मेहनत आहे. आता ते दिसतंय सगळं. पण ओव्हर द इयर्स म्हणजे जेवढे पण तिकडे कोचेस झाले, जेवढे पण सिनियर प्लेयर्स म्हणा, सगळ्यांचं याच्यात मुलाचं वाटत आहे. ऍडमिनिस्ट्रेटर्स म्हणा, त्यांच्यामुळे आम्ही आज या प्लॅटफॉर्मवरती उभे आहोत. बट खरोखर एक इन्स्पिरेशन पण येत असेल ना की आपल्या इथनं एक मुलगा इंडियाला रिप्रेझेंट केलाय त्याने. बरोबर. आणि IPL म्हणा, इंडिया टेस्ट क्रिकेट आता म्हणा, तो खेळतोय. खूप खूप मस्त वाटत असेल, खूप चांगलं इन्स्पिरेशन असेल ना की हो, जसं आपण म्हणाले एक चांगलं इन्स्पिरेशन आणि ऍस्पिरेशन आहे. Correct. म्हणजे तो त्या या मोठ्या स्टेजवरती करू शकतो तर आपणही करू शकतो. बरोबर. तर आपण पण तेवढीच मेहनत केली पाहिजे, तेवढंच चिकाटीपणे आणि तेवढंच परफॉर्मन्स, म्हणजे मॅच बाय मॅच कन्सिस्टन्सी, तो एफर्ट एक दाखवला पाहिजे. म्हणजे आपण जे म्हणतात की ती जिद्द आणि चिकाटी जो आपण खेळला पाहिजे. आणि जो आमचा जो प्रवास आहे खडतर प्रवास, त्या प्रवासातून तो परफॉर्मन्स डिलिव्हर करणं, एव्हरी गेम बाय गेम तो एफर्ट टाकणं, तो खूप इम्पॉर्टंट आहे. ते आम्ही भरपूर शिकलो. पण इम्पॉर्टंट आहे आणि पण खूप डिफिकल्ट आहे, कारण एवढं तुमचं ट्रॅव्हल टाइम वगैरे आहे. बट तेच होत असेल ना की तिकडनंच खडूसपणा येत असेल की 3 तास मी जर येतोय ग्राउंडवर यायला, मला 3 तास लागताय, तर मला काहीतरी करून आय हॅव टू मेक अ मार्क इन द बरोबर. ग्राउंड, नाहीतर असंच रात्री झोप नाही लागणार. बरोबर. नाही, त्यात आम्हाला ती एक सवय झालेली आहे. बरोबर. वाटत दिनचर्या झालेली आहे, काय वाटत शेड्यूलच ते झालं. बरोबर. ओव्हर द इयर्स एवढं करतो आता तर वाटत नाही. बट हो, म्हणजे तुम्ही जे सगळे पॉईंट्स बोलले ते सगळे थोडं कॉन्ट्रीब्युट करतात. बरोबर. इन द मेजर पिक्चर. तर ॲज अ ॲथलीट
एवढं सगळं शेपअप करण्यामध्ये भरपूर लोकांचा हात आहे आणि हे सगळे फॅक्टर्स पण काउंट करतात. ॲब्सल्युटली. तुझ्या लाईफ मधला एक मोठा भाग म्हणजे T20 मुंबई. हा सीझन तर आहेच, बट जो इनॉग्रल सीझन होता, पहिला आणि दुसरा सीझन, तिकडे मला वाटतं तू अनाऊन्स केलं स्वतःला. कारण मी होतो त्या सीझन मध्ये, मी पण खेळलो आणि मी बघितलेलं तुझी डेब्यू मॅच होती आणि तू टुर्नामेंटची फास्टेस्ट 50 केलेलीस. तर व्हॉट इज T20 मुंबई फॉर साईराज पाटील? T20 मुंबई खरं तर म्हणायला गेलो तर इज अ बिग प्लॅटफॉर्म फॉर मी. नुसता केल्यानंतर कुठली दुसरी टुर्नामेंट असेल आणि लाईव्ह टुर्नामेंट आहे, ऑल ओव्हर इंडिया लोक बघतात, ऑल ओव्हर द वर्ल्ड बघतात. तर या टुर्नामेंटमध्ये चांगला केलं की आपल्याला ॲक्युरेट चांगलं मिळतं आणि लाईव्ह मॅच ऑलवेज प्रेशर असतो. कधी तुम्ही म्हणा लाईव्ह मॅचमध्ये एव्हरी मॅच कन्सिस्टंटली परफॉर्म करणं मोठी गोष्ट आहे. तर हे करणं ही खूप इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी. आणि ज्यावेळेस फर्स्ट इयर होता त्यावेळेस संजूचा कॅप्टन होते आमचे आणि जयस्वाल मी शॉ होते एकत्र. तर तेव्हा मला आय थिंक सोबोवर मॅच होती. सुपरसॉनिक्स होते ते. बरोबर, सोबोवर मॅच होती. तर तेव्हा मी 18 बॉलात 50 केले होते. ते म्हणजे त्या काय म्हणतात त्या माइंडसेटने झालेलो की आज मला कसंही करून करायचं आहे आणि ते मी केलं तर खूप बरं वाटलं. इव्हन नेक्स्ट इयर आम्ही जिंकले T20 मुंबई. नेक्स्ट इयर चॅम्पियन. मी कॉन्ट्रीब्यूट चांगलं केलं होतं. पण एक मला ते हे होतं मनात की अजून कसं मी बेटर करू. तर यावर्षी जेव्हा NCA प्रेसिडेंट आणि चेअरमन T20 जेव्हा अनाऊन्स केलं की आपण करतोय, एक माझ्या मनात ते होतं की यावर्षी मला काहीतरी करायचं. एक माझे ते गोल्स होते, ॲस्पिरेशन होते आणि तशी मी प्रॅक्टिस करत होतो आणि मी आता ते डिलिव्हर केलं तर मला खूप चांगलं वाटतंय. बघितली तुझी ऑलराऊंड परफॉर्मन्स बघितलं तुझ्या या T20 मुंबईमध्ये. कारण किती छकड्या मारलेस तू? 16 छकड्या मारल्या. कारण ही तर तू डॉमिनेट केलीस. आणि तुझी ह्या वर्षीची T20 मुंबईची ईगल ठाणे बरोबरची जी जर्नी होती ती कशी होती? तू व्हाईस कॅप्टन होता टीमचा? हो, व्हाईस कॅप्टन होता. जर्नी तर खूप सुंदर जर्नी होती. फायनल जिंकू नाही शकला, फक्त ती एकच खंत आहे फक्त. बाकी पर्सनली म्हणायला गेला तर खूप चांगला परफॉर्म केला. टीम वाईज म्हणायला गेला टीमनी छान केलं. लीग स्टेज आम्ही टॉप केला. हे स्टार्ट झालं म्हणजे ऑप्शनच्या दरम्यान. ऑप्शन आमचं छान गेला. मी आणि मंड्या तो टॉप होता, मी सेकंड होतो. नंतर आमची टीम एक चांगली जे मिक्स ऑफ मॅच होता, चांगलं झालं आमचं. आमचे सपोर्ट स्टाफ म्हणा, ओनर्स म्हणा, प्रशांत शेट्टी सर म्हणा, बॅटिंग त्याच्याकडे बॅटिंग पण मी करायला जातो. तर त्यांचे इनपुट्स इनसाइट्स खूप असतात. इव्हन धवल कुलकर्णी म्हणा, तेही मला बॉलिंगमध्ये मेंटरिंग करत असतात. तर त्या दोघांमुळे पण माझ्या गेममध्ये या टुर्नामेंटमध्ये खूप इफेक्ट पडला. आणि बाकी ओंकार गुरु म्हणा, संतोष शिंदे म्हणा, नितीश सोलंकी म्हणा, सपोर्ट स्टाफ टोटली वॉज व्हेरी हेल्पफुल फॉर अस. आणि ते दिसलं म्हणजे फक्त सेमीफायनलच्या गेममध्ये आम्ही फक्त काय म्हणा 15 रन शॉर्ट पडले. ते 15 रन थोडे आम्ही मध्ये करू शकले असतं तर चित्र वेगळं असतं. बरोबर. बट खूप चांगला एक्सपिरियन्स होता. येणाऱ्या सीझनमध्ये नक्कीच आम्ही चांगलं कामगिरी करू याची आम्ही आशा बाळगवतो, अशी मी सांगतो. बट खूप चांगला एक लर्निंग एक्सपिरियन्स होता. खेळायला खूप मजा आली आणि एक ते ओनर्स घेऊन परफॉर्म करणं, ती तिची काठीपणा आणि रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन डिलिव्हर करणं, ती पण एक ती सवय लागली तर मजा आली. हा तुझा T20 मुंबईचा एक्सपिरियन्स आहे, हा व्हाईट बॉलचा एक्सपिरियन्स आहे. लाल बॉल बद्दल मला विचारायचं आहे. तेवढंच तू तुझ्या लाल बॉलच्या गेमवर वर्क करत असशील. मुंबई क्रिकेटमध्ये कांगाली खूप मोठी टुर्नामेंट आहे आणि विच हेल्प्स यू शो युअर कॅरेक्टर इन रेड बॉल क्रिकेट. काय वाटतं तुला कांगाली एका मुंबई क्रिकेटरच्या लाईफमध्ये काय रोल प्ले करते? आय थिंक कांगाली सगळ्यात इम्पॉर्टंट टुर्नामेंट आहे एव्हरी मुंबई क्रिकेटरसाठी. बिकॉज रेलिगेशन आणि प्रमोशन एव्हरी क्लबचं कांगालीवर ठरते. म्हणून एव्हरी क्रिकेटर आणि एव्हरी क्लब ऍडमिनिस्ट्रेटर फोकस करतो की कांगाली जिंकणं, आणि जरी जिंकू नाही शकलो तर त्या डिव्हिजन मध्ये आपण कसे स्टे करू शकतो. तर एक तर कंडिशन्स थोडे फेवरेबल नसतात बॅटिंग बॉलिंग दोघांसाठी. त्याच्यामध्ये आपण
कसे आपले स्किल सेट करू शकतो, एव्हरी मॅच कसा परफॉर्म करू शकतो, मॅच जिंकू शकतो, हे ते हेल्प करते एव्हरी क्रिकेटरसाठी. जेव्हा आपण मोठ्या स्टेजला जातो, जेव्हा कंडिशन्स आपल्या फेवरमध्ये नसतात, वेदर म्हणा, पिच म्हणा, तरी खूप हेल्प करते. या सगळ्या सिच्युएशन असतात, जे टफ सिच्युएशन मध्ये चांगला क्रिकेटर तयार होतो. तर कांगाली ही अशी टुर्नामेंट आहे जिकडे ऍडव्हर्स कंडिशन असतात आणि ऍडव्हर्स कंडिशन मध्ये आपण कसं जिंकलं पाहिजे, करेक्ट. ते एक क्रिकेटर असतं. ऑफकोर्स. आणि तुझं तर ॲस्पिरेशन असेलच की आता मुंबईच्या रणजी ट्रॉफी साईडमध्ये ब्रेक करणं आणि तिथे डॉमिनेट करणं, सर्व्हाइव्ह तर नाही बट डॉमिनेट करायचं ॲज अन ऑलराऊंडर, कारण बरोबर. दॅट इज द अल्टिमेट फॉर्मॅट आय फील रेड बॉल क्रिकेट. नाही, मी ऑलवेज एम केलेलं आहे की मी ऑलवेज आय फील की आय एम थ्री एव्हरी फॉर्मॅटचा प्लेअर आहे. मी 200, 100, 5 विकेट करतोच आहे आणि पुढे करतही राहणार आहे. माझे ॲस्पिरेशन जे आहेत, गोल जे आहेत, त्या हिशोबाने मी वर्कही करतो. येणाऱ्या मोसमात मी पण काही एम केलेलं आहे एव्हरी फॉर्मॅटमध्ये. एव्हरी क्रिकेटरचं एम असते की आपल्या स्टेटला रिप्रेझेंट करणं, कंट्रीला रिप्रेझेंट करणं, एव्हरी फॉर्मॅट, नॉट वन. तर माझ्यासाठी पण तेच एम आहे आणि तेच सगळं आहे. माझी वाटचाल आणि माझी प्रॅक्टिस त्याच स्टेडियमवर चालली. करेक्ट. तू म्हणालास की गेल्या काही वर्षात तू चांगला परफॉर्म केलेस, तिकडनं तू IPLच्या पण सर्किटमध्ये आलेलास. गेल्या वर्षी पहिल्यांदा तुझं ऑप्शनमध्ये नाव आलेलं. सो त्याआधी ती काय जर्नी होती? म्हणजे तू भरपूर ट्रायल्स पण दिले असतील IPL, तर ती जर्नी तुझी कशी होती? लुकिंग फॉरवर्ड टू द IPL. बरोबर. सगळ्यात पहिले मला ऑप्शनमध्ये नाव 2018 लागेल. तो त्या T20 मुंबई नंतरच. हो, T20 फर्स्ट इयर नंतरच माझा आलेला. कारण की आय थिंक 23 मुंबईमध्ये पण मी 200 केलेले आणि वन डे सीझन मध्ये मी खूप रन्स केलेले, विकेट्स काढलेले. तेव्हा पण ट्रायलला गेलो आम्ही भरपूर टीमच्या. तेव्हा फर्स्ट टाइम आलेलो, तेव्हा अनसोल्ड झालेलो. अच्छा. त्यानंतर 2दा-3दा येऊन गेलो. ओके. आणि बऱ्याच टीमच्या ट्रायल्सला गेलोय. नुकताच यावर्षी DCच्या कॅम्पलाही जाऊन आलेलो आणि MI बरोबर ते UP2 ला डेव्हलपमेंट कॅम्पलाही गेलेलो. तर भरपूर असे डेव्हलपमेंट झालेले आहेत. तर भरपूर काही शिकायला मिळालं. इव्हन यावेळेस जेव्हा DCच्या कॅम्पमध्ये गेलेलो, 5 दिवसासाठी गेलेलो, स्टार्ट करून मला खूप शिकण्यासारखं मिळालं. अच्छा. त्याच्याकडून मी भरपूर इन्साइट्स घेतली, कसं आपण आपल्या बॉलिंगबद्दल जाऊ शकतो. मग एक सेशन आम्ही ट्रेनिंग केलं जिममध्ये. तर आता म्हणजे तो मॅच आदल्या दिवशी मॅच खेळला, नेक्स्ट डे त्यांनी 160 की 180 ते 5 RM शॉट्स केले. तर आणि तो मला म्हणाला की जर आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे, फास्ट बॉलिंग इम्प्रूव्ह करायची आणि सस्टेन करायचं आहे पूर्ण वर्षभर, आता नुकतेच 100 टेस्ट खेळायला स्टार्ट. तर फिटनेस हा एकच एक क्रायटेरिया आहे की आपल्याला डे टू डे इम्प्रूव्ह करायचं आहे. तर बेंचमार्क तो एवढं सॉलिड म्हणजे सेट करतो. मी विचार कर की 100 टेस्ट मॅच खेळल्यानंतरही IPL खेळतानाही त्याचे ॲस्पिरेशन आणि जो फिटनेस एवढा तो पीक होतो. मॅचच्या दुसऱ्या दिवशी 160चे स्क्वॉट. म्हणजे मी म्हणजे तो काय झालं आमचं आदल्या दिवशी जरा डिस्कशन झालं बॉलिंगवरती. तर मला बोललेला की तुला मी नेक्स्ट डे जिम मध्ये घेऊन जाईल. तर त्यांनी मी रूम नंबर सांगून ठरलं. मला वाटतं काय करणार वगैरे नाही, पण त्यांनी मला माझ्या रूम मध्ये कॉल केला, या बडी लेट्स गो. तर मी तर झोपलेलो, मी लगेच 5 मिनिटात तयारी करून गेलो जिम मध्ये आणि आम्ही ते सेशन केलं. मला तर खूप मजा आली आणि मी खरं तर मोटिवेट झालो. MPLच्या आधी झालेलो. MPLच्या आधी एक काय म्हणतात 20 दिवस आधी झालेलो. हे सगळं बघून खूप मोटिवेट झालो. खूप असं म्हणजे झालो की स्टार म्हणजे एवढं सगळं अचीव्ह करून नंतर म्हणजे 100 टेस्ट म्हणा, एव्हरी फॉर्मॅट जिंकलाय तो, WBC जिंकलाय, T20, वन डे सगळं वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही तो त्याच जोशाने त्याच त्याचं म्हणजे ते एक जिद्द आहे की आपल्याला इम्प्रूव्ह करायची आहे या वयात आणि या म्हणजे उस्मात एवढं सगळं अचीव्ह करून पण आजच्या दिवशी तर विचार करा, तो जॅक फ्रेझर मेकरनी 100 केले का 30 बॉल. बरोबर. आमची बॉलिंग टीम होती, बॉलिंग ऑलराऊंडर्स आणि बॉलरची. तर ते स्टार मुकेश कुमार, कुलदीप, शनागामी हे सगळे होतो बॉलिंगला. म्हणजे आपला मुकेश कुमार वगैरे सगळे होतो आणि या साईडला बॅट्समॅन होते फाफ, फ्रेझर मेकर वगैरे. त्याने 30 बॉलात 100 मारले. फ्रेझर मेकर सगळ्यांना मारले, म्हणजे स्टार कुठल्या सगळ्यांना काय बॅटिंग जबरदस्त. बट नेक्स्ट डे बघतो मी स्टार भाई आपला तोडतोय आणि 160 त्यासाठी म्हणजे असं आपण वडापाव खातो असं वाटावं, टाप 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 करायला. पण ते त्याच्याने बरोबर इन्स्पायर झालो. मी अजून मेहनत केली
की मी थोडं कधी आळशीपणा दाखवायचो. नाही बट याच्याच नसतं इन्स्पिरेशन मिळत असेल. खरंच म्हणजे असं म्हणजे एकदम आपण जेव्हा टीव्हीवरती बघतो ती गोष्ट वेगळी असते. जेव्हा आपण असं म्हणजे बिहाइंड द सीन्स कोणालाच दिसत नाही. आपण त्यांना बघतो की फक्त बॉलिंग टाकतं, बॅटिंग करतात. बट हे जे प्रिपरेशन आहे अनबिलिव्हेबल, क्रेझी क्रेझी. क्रेझी क्रेझी म्हणजे हे जेव्हा म्हणजे जवळून जेव्हा लाईव्ह इंटरॅक्शन झालं आणि एकदम म्हणजे त्यांनी मला असं पाठीवर हात ठेवला आणि अजून मी काय पाहिजे? करून घेतलं. अजून काय मोटिवेशन पाहिजे? अजून काय पाहिजे? तर हा तुझा आयपीएलचा एक्सपिरियन्स म्हणजे हा सर्वात जवळ एक्सपिरियन्स असेल आयपीएलचा, कारण तो दिल्लीच्या कॅम्प मध्ये होता, चालू कॅम्प. बरोबर. हा सर्वात जवळचा. त्याच्या तिथे एमआय बरोबर ते सगळे होते आम्ही एकत्र. ते डेव्हलपमेंट टूरला तो गेलेला असतो. बट दिस वॉज द क्लोजेस्ट युअर सीन द हो आयपीएल. बरोबर. बट आता या आयपीएलच्या बिल्डअप साठी आय नो की तू आजपासून 9 वर्ष आधी मुंबईला डेब्यू केलायस, बरोबर. मुश्ताक अली मध्ये, व्हाईट बॉल मध्ये. बरोबर. हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स? खरं तर तेव्हा मी 20 वर्षात होतो. त्या वर्षी मी 200 केले होते 23 मध्ये. आणि नंतर इकडे एफपी बरोबर मॅच होती मुश्ताक अलीच्या आधी. तर त्याच्यात मी एक 60 नॉट आउट केले होते आणि 50 नॉट आउट केले होते. ईश्वर पांडे वगैरे सगळे होते, चंदू सर कोच होते, सगळे होते मुंबईला खेळणारे. तर त्या टीम मध्ये ऑलराऊंड बरोडाला T20 होती, सगळे म्हणा, श्रेयस म्हणा, जुबाई म्हणा, अभिषेक नायर म्हणा, मग धवल कुलकर्णी म्हणा, तेव्हा तर मोठी शिवम दुबे, शशांक सिंग, शार्दुल सगळेच होते. त्याच्यामध्ये मी डेब्यू करणार म्हणजे 20 वर्षात खूप मोठी गोष्ट होती. खूप मोठी गोष्ट. आणि मी 2 मॅच खेळलो. बॅटिंग एवढी आली नव्हती. पहिल्या मॅच बॅटिंग आली आणि फिल्डिंग केली. सेकंड मॅच पण बॅटिंग आली नाही, बॉलिंग आली नाही. थर्ड मॅच मध्ये एका मॅच मध्ये आली, काहीतरी 12-13 नॉट आउट केलेले. मजा म्हणजे तो पहिला एक्सपिरियन्स होता. ऍट द एज ऑफ 20 हा एक्सपिरियन्स या टीम मध्ये बलाढ्य बलाढ्य. सो ही मुश्ताक अली होती. बट तू विजय हजारे एक 6 वर्षां 2022 ला डेब्यू केलास विजय हजारे, 6 वर्षानंतर ऑलमोस्ट. बट त्या मे बी तू 2022 पर्यंत झालेलास एक मच्युअर क्रिकेटर झालेला म्हणू शकतो. आणि त्यानंतर तू खेळतच आलायस, व्हाईट बॉल तर खेळतच आलायस मुंबईसाठी त्यानंतर. तर हा विजय हजारेचा एक्सपिरियन्स कसा होता? कोणा अंडर? मी फर्स्ट मॅच डेब्यू केली होती अमोल सरांनंतर. त्यांनी मला ती डेब्यू कॅप दिली होती. तर त्यांच्या अंडर पण खूप मला शिकायला मिळालं. कारण की त्याने खूप म्हणजे रणजी ट्रॉफीचे ते लेजंड आहेत, म्हणजे खूप रन्स केलेत, खूप मुंबईला टायटल्स दिलेत. त्यांच्या अंडर पण खूप शिकण्यासारखं मिळालं. त्याच्या आधी आमची T20 होती मुश्ताक अली, तेव्हा मला कोविड झालेला. तेव्हा मी 4 नंबर बॅटिंग करणार होतो. पण तेव्हा मला, सरफराज, शम्स मुलांनी, प्रशांत सोलंकी चौघांना कोविड झालं होतं. तर आम्ही गुवाहाटीला होती T20 खेळू नाही शकलो, गेलेलो पण खेळू नाही शकलो. डीके झाला पण, डबल कुलकर्णीला पण कोविड झालेला होता, खेळू नाही शकलो. बट विजय हजारे डेब्यू गेम तामिळनाडू अगेन्स्ट होती. 46 केले होते मी. सगळे होते, साई, किशोर, तो मणिरामन, सिद्धार्थ, संदीप वॉरियर, दिनेश कार्तिक, शाहरुख, साई सुदर्शन, फुल साईड होते. आपण काहीतरी 100 वर 5 होते, 250-60 चेस करत होते. आपण 240 ऑल आउट झालो. जवळ मजा आली. मी 46 केले, पार्टनरशिप लागलेलं माझी शामशी. मजा आलेली मॅच ती. फिनिश नाही करू शकलो, ती खंत होती. बट त्या सीझन मध्ये ती अपॉर्च्युनिटी मिळणं खूप इम्पॉर्टंट होतं आणि मी चांगलं केलं होतं. 25 मध्ये म्हणा, मुंबई क्रिकेटमध्ये लोकल गेम्स मध्ये म्हणा, सिलेक्शन मॅचेस मध्ये म्हणा, म्हणून मला अपॉर्च्युनिटी मिळाली होती आणि चांगला ब्रेक होता. तू आता म्हणतोय सारखं सारखं की पृथ्वी होता, जयस्वाल होता, सरफराज होता, ते हे आता हे तिघेही इंडियाला खेळलेत. तर तुझे ह्यांच्याबरोबर, कारण तीच बॅच खेळत आली आहे मुंबईसाठी, तर तुझे ह्या प्लेयर्स बरोबर काही फॉन्ड मेमरीज असतील. इव्हन सूर्या बरोबर पण तू खूप खेळलायस. आता सर्वांबरोबर माझे चांगले फॉन्ड मेमरीज आहेत, बिकॉज मी त्यांच्यावर डे इन डे आउट असतो, टीम मध्ये असतो, असं इतर लाईफ मध्ये पण असतो. जयस्वालने स्टार्ट करेल, चौघांना थोडं सांगेल. जयस्वालला मी फर्स्ट टाइम बघितलं होतं जेव्हा मी युके टूरला गेलो. मी लहानपणी एल्फिन्सर अकॅडमीला खेळायचो. तर दिलीप सर आम्हाला घेऊन जायचे युके टूरला. तेव्हा जयस्वालला फर्स्ट टाइम बघितलेला. 10 की 11 वर्षाचा आम्हाला सांगितलेला हा जयस्वाल आहे. आम्ही एक मॅच खेळतो, मी कॅप्टन होतो टूरला, मँचेस्टरला होती. तर तेव्हा त्याने एका मॅचमध्ये 100 केले, मारत होतो छक्के 10-11 वर्षात. तेव्हाच मारत होतो. तेव्हा मी असा विचार केला की हा प्लेअर खूप मोठा बनला आहे. 10-11 वर्षात 100 केला, युके सॉईलवरती स्विमिंग, कोणी अपोनंट असू द्या, हो, ते करणं खूप मोठी गोष्ट आहे. त्याने ते केलेलं. आणि माझा रूमी होता तो, थोडी मजा यायची, त्याचा बँटर होता जरा,
जयस्वाल, त्याला बॅटिंग दिलेली मला आठवते. सूर्याचं म्हणायला गेलं तर त्याची बॅटिंग बघून तर कोणी इन्स्पायर होते. T20 मुंबईला त्याने T20 क्रिकेटला त्याने रेव्होल्युशनाइज केलंय एकदम. Absolutely. मागे मला पुढे मला बॅट्समॅन बॉलरशी अक्षरशः खेळतो. तर जेव्हा पण त्याची बॅटिंग बघत असतो खूप शिकत असतो त्याची बॅटिंग बघताना. तो श्रीवल जे होतो, ऑफकोर्स वरून मला जागा बनवतो, लेफ्ट सगळीकडे असतो. तर तेव्हा त्याला जेव्हा फर्स्ट इंडिया कॉलअप होता तेव्हा मी विजय हजारची मॅच होती कुठेतरी, जयपूर की कुठेतरी मॅच होती. फिजिओ रूम मध्ये मी होतो, तोही आला होता. तर तेव्हा तो त्याला कॉल आला. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती ते इमोशन पण थोडं अश्रू, खुशीचे अश्रू म्हणतात आपण ते आलेलं, थोडा इमोशनल झालेला, भाऊ झालेला, खूप हॅप्पी होता. तेव्हा तो फर्स्ट इंडिया कॉल आलेला तेव्हा मी बाजूला होतो. तेव्हा चांगला तो मोमेंट होता. तो एक म्हणजे काय म्हणतात मेमोरेबल क्षण मी सांगू शकतो. पृथ्वीबद्दल मी बोलायला गेलो तर लहानपणापासून एकत्रच आहेत. विरारपासून आम्ही जेव्हा ते ट्रेनमध्ये पण यायचो त्याचे बाबा माझी आई, तेव्हापासून म्हणा. त्यानंतर जे देखणे काय म्हणाला सांगायला जाऊ तर त्यांनी एक विजय हजारेमध्ये 600 की 700 रन केले. सेमी फायनल, क्वार्टर फायनल आणि फायनल. काय बॅटिंग केली पाहिजे, वन साइड बॅटिंग. तेव्हा मी त्याचा रूम पार्टनर होतो भाई, त्यांनी जी बॅटिंग केलेली. आणि तेव्हा तो आय थिंक इंडिया 34 ला ऑल आउट झालेली ऑस्ट्रेलियामध्ये. तो रिडेम्पशन मध्ये खेळतो की मेरे को करणे काय फोड नाही. कारण ते जे केलेलं ना वन साइड बॅटिंग म्हणजे कर्नाटक म्हणा, सौराष्ट्र म्हणा, सगळे दिल्ली म्हणा प्राईम मध्ये होते. आणि तो लेफ्ट राईट सेंटर सगळ्यांना मारत होता. म्हणजे बघण्यासारखी होती. म्हणजे ती खरी बॅटिंग जर कोणाची बघायला गेलं म्हणजे असं टॉप मध्ये मी बघितली असेल. रेड बॉल मध्ये सरफराजची म्हणायला जाईल, T20 मध्ये सूर्याची, वन डे मध्ये श्रेयसची म्हणा किंवा मग पृथ्वीची म्हणा. म्हणजे वन साइड कार्नेज केलेलं. किती फॉन्ड मेमरीज या प्लेयर्स बद्दल. आणि हे सगळे आता टॉप लेवलला खेळतात, इंडियासाठी खेळतात. काय इन्स्पिरेशन असेल. आणि हे बघून किती ऍस्पिरेशन असतील ना की हा की माझ्या बरोबरचे सगळे खेळलेत, इवन आय कॅन बी देअर. नक्कीच अग्रीड. तेच एक मी तर बघत आलोय, तुझा परफॉर्मन्स फॉलो करत आलोय इतके वर्ष, आणि इतके वर्ष खेळत पण आलोय आपण एकत्र. खूप बरं वाटतंय सगळं ऐकून. कारण हे लोकांना हे सगळं दिसत नाही स्क्रीनवर. बरोबर. फक्त तू बॉलिंग टाकताना दिसशील, तू बॅटिंग करताना दिसेल, बट बिहाइंड द सीन्स जे असतात इट इज ट्रुली कमेंडेबल आणि खूप इन्स्पायरिंग. ऐकायला पण किती बरं वाटतं. तर यांना बघून काय, व्हॉट आर युअर ऍस्पिरेशन्स नाव? सध्या तरी मुंबईला 1-3 फॉर्मॅट खेळणं, डॉमिनेट करणं, जी अपॉर्च्युनिटी आहे त्याच्यात मोठं करणं, आणि नक्कीच येणाऱ्या IPL मोसमात सिलेक्ट होऊन तिकडे डॉमिनेट करणं. आणि इव्हेंच्युअली एव्हरी क्रिएटरचा ड्रीम असतो की इंडियाला रिप्रेझेंट करणं. नाही, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म माझे गोल्स आहेत. त्याच्यावर मी काम करणं. एव्हरी मॅच जिकडे पण मी खेळू परफॉर्म करणं, रन्स करणं, आणि एव्हरी डे जिकडे मी ट्रेनिंग करू, प्रॅक्टिस करू, इच अँड एव्हरी डे बेटर करणं माझी स्किल सेट. बरोबर, हे माझे सध्या ऍस्पिरेशन. सो दिस वॉज साईराज पाटील, द क्रिकेटर. आता थोडा फन एलिमेंट आणि पहिलं म्हणजे मला सांग पॉप्स, तू अजून पण तेच जितक्या क्रिकेटर्स बरोबर खेळायस, द टॉप 5 बॅटर्स इन युअर माइंड. मी ज्यांच्यावर खेळलो ते सांगतो, अपूर्ण नाही सांगणार. हा, जे कोणी तुला वाटतं. आता म्हणजे मी भरपूर लोकांना बघितलंय. बॅटिंग असेल जर बघायला गेलं तर यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर. 5 एक ऍड करेल पॉवर हिटिंग मध्ये शिवम दुबे. हो, येस, करेक्ट. सूर्यकुमार यादव म्हणा होतो. हो. 5 bowlers also. धवल कुलकर्णी टॉप बॉलिंग मशीन आहे. म्हणजे मी एवढे मॅचेस बघितलेत, म्हणजे स्टार्ट 2021 पासून 20 पासून बघतोय, म्हणजे मागचे 4 वर्ष बॉलिंग मशीन आहे. तो एका म्हणजे काय म्हणतो कॉइनवर टाकतो, तो टॉप करेल लिस्ट. नंतर मुंबईला जेवढे सगळे शार्दूल ठाकूर म्हणा, तुषार देशपांडे म्हणा, नंतर शम्स मुलानी म्हणा, आणि तनुष कोटियान म्हणा. 3 फास्ट बॉलर, 2 स्पिनर. बरोबर. मला माहिती आहे तू थोडं तुझ्या फॅशनवर जास्त लक्ष देतोस, तर हु इन्स्पायर्स यू इन दिस इंडस्ट्री? फुटबॉलमध्ये म्हणेल मी डेव्हिड बेकहमचं नाव घेईन. आणि मी फुटबॉल पण चांगला फॉलो करतो. आणि जेव्हा डेव्हिड बेकहम विम्बल्डनला जातो, त्याची अटायर जी असतात, इव्हन तो नॉर्मली जेव्हा त्याचे कॅज्युअल अटायरही असतात, देखणी असतात, स्वतःला जे कॅरी करतो त्याचा जो ऑरा आहे,
दॅट विल बिकम माझा गुड टू आहे. क्लास. साईराज पाटील जर क्रिकेटर नसता तर काय असलं? साईराज पाटील जर क्रिकेटर नसता तर काय असता बिल्डर असता, सिव्हिल इंजिनियर असता, पॉलिटिशियन असता, होय होय, म्हणजे एक बिझनेसमॅन, एंटरप्रिनर असता. एंटरप्रेन्योर असला. लवली. सो साई यार, भरपूर मजा आली तुझ्या बरोबर, भरपूर दिवसांनी गप्पा मारून, आणि आय विश यू डू एक्सलेंटली वेल इन द अपकमिंग सीझन. आणि आय होप की तुझा रणजी ट्रॉफीचा पण डेब्यू हो यावर्षी. ज्या प्रकारे तू मेहनत करतोयस आणि ज्या प्रकारचे परफॉर्मन्सेस देतोयस, आय विश यू ऑल द बेस्ट. आणि आय रिअली होप की यू एक्सेल इन दिस कमिंग सीझन, आणि मे बी तू IPL पण खेळशील. ऑल द बेस्ट अँड थँक्यू फॉर बिंग ऑन दिस शो. थँक्यू सो मच मेघन. तुझ्या या पॉडकास्ट आणि चॅनलला आय होप भरपूर लोक सबस्क्राईब करतील, बघतील, आणि आय विश अँड होप, आणि मी तुला ऑल द सक्सेस देतो की तुझं रीच वाढव, फॉलोअर्स वाढव, व्ह्यूज वाढव, आणि आय विश यू ऑल द सक्सेस. Thank you so much, Sai. Thank you so much, guys, for watching. Please like, share, and subscribe. And do let us know आमच्या पॉडकास्टवर तुम्हाला नेक्स्ट गेस्ट कोण हवाय. Thank you.